मसावी लसावी या धड्यावरील मागील व्हिडिओमध्ये आपण भागाकार ह्या गणिती क्रियेची उजळणी केली। त्यावेळेस आपण सामायिक विभाजक म्हणजे काय हे पाहिलं। या व्हिडिओमध्ये आपण महत्तम सामायिक विभाजक मसावी म्हणजे काय हे पाहणार आहोत। आपण पाहिले होते 28 आणि 36 चे विभाजक, ते आपण पुन्हा एकदा इथे मांडूया। 28 चे विभाजक होते आणि 36 चे विभाजक, आणि यातील आपण सामायिक विभाजक पाहिले होते की जे दोन्ही विभाजकांमध्ये उपस्थित होते। म्हणजेच इथे 2, इथे सुद्धा 2, इथे 4, इथे सुद्धा 4। फक्त हे दोनच सामायिक विभाजक आहेत। आता यातील सर्वात मोठा सामायिक विभाजक कोणता आहे, तर तो 4, आणि त्याला आपण म्हणतो महत्तम सामायिक विभाजक। त्यालाच कधी-कधी महत्तम साधारण विभाजक असेही म्हणतात। अजून एक उदाहरण घेऊया। प्रथम आपण 24 चे विभाजक काढूयात। 24 चे विभाजक काढताना सर्वात प्रथम असतो 1 आणि 24। नंतर ही संख्या सम आहे, त्यामुळे 2 हा विभाजक आहे। 2 12, 2 अधिक 4 6, 6 ला 3 ने निशेष भाग जातो, म्हणजेच 3 हा सुद्धा विभाजक आहे। 3 आणि 8, 3 8 24। पुढे 4, 4 सख्ख 24, म्हणजे 4 हा सुद्धा विभाजक आहे। 5 एकक स्थानी 5 किंवा 0 नाही आहे, म्हणजेच 5 हा विभाजक नाही आहे। 5 नंतर येतो 6, तो आपल्याकडे अगोदरच इथे आलेला आहे, आणि म्हणूनच आपण या क्रमाने ते विभाजक मांडणार आहोत। 24 चे विभाजक आहेत। तसेच आपण 32 चे सुद्धा विभाजक काढूयात। पुन्हा एकदा सर्वप्रथम 1 आणि 32 समसंख्या, म्हणजेच 2, 2 गुणिले 16, म्हणजे 16 सुद्धा विभाजक आहे। 3 अधिक 2 5, 5 ला 3 ने निशेष भाग जात नाही, म्हणजे 3 हा विभाजक नाही आहे। 4, 4 8 32, म्हणजे 4 आणि 8 हे विभाजक आहेत। 5 एकक स्थानी 0 किंवा 5 नाही आहे, म्हणजे 5 हा विभाजक नाही। 6 2 आणि 3 दोन्हीही विभाजक असतील तरच 6 विभाजक असतो, इथे फक्त 2 आहे, म्हणजेच 6 हा विभाजक नाही आहे। 7 7 आपण बघतो 2 च्या दुप्पट 4, 3 वजा 4 केल्यावर वजा 1, 1 ला 7 ने निशेष भाग जात नाही, म्हणजे 7 सुद्धा नाही। 8 हा आपल्याकडे अगोदरच इथे आहे, म्हणजेच आपले विभाजक काढून झालेले आहेत। आता आपल्याला ते या क्रमाने मांडायचे आहेत। या क्रमाने जेव्हा आपण विभाजक मांडतो तेव्हा ते चढत्या क्रमाने मांडले जातात। त्याचा आपल्याला फायदा असा होतो, जेव्हा आपण सामायिक विभाजक किंवा महत्तम सामायिक विभाजक शोधायचे असतात आपल्याला, तेव्हा ते सोपं जातं। आता इथे पाहूया, 2 2 3 नाही, 4 4 6 नाही, 8 8 12 नाही, 24 नाही, म्हणजेच 2 4 8 हे सामायिक विभाजक आहेत, आणि त्यातला 8 हा महत्तम सामायिक विभाजक आहे। म्हणजेच आपला मसावी 24 व 32 चा मसावी आहे 8। अजून एक उदाहरण घेऊयात। 15 15 चे विभाजक, सर्वप्रथम 1 आणि 15। 2 ही संख्या सम नाही, म्हणजेच 2 हा विभाजक नाही। 3 साठी 1 अधिक 5 6, 6 ला 3 ने निशेष भाग जातो, म्हणजे 3 हा विभाजक आहे। 3
5 15. 4 पुन्हा एकदा समसंख्या नाही आहे, त्यामुळे 4 हा विभाजक नाही आहे. 5 आपल्याकडे अगोदरच इथे आहे, म्हणजे आपले विभाजक झालेले आहेत आणि आपण ते या क्रमाने मांडणार आहोत. दुसरी संख्या घेऊ आपण 30. 30 साठी 1 आणि 30. समसंख्या म्हणजेच 2 विभाजक आहे, 2 आणि 15. 3 अधिक 0 3. 3 ने निशेष भाग जातो, म्हणजे 3 हा सुद्धा विभाजक आहे. 3 10 30 म्हणजे 3 आणि 10. 4 4 7 28. 4 8 32. 4 हा विभाजक नाही आहे. 5 एकक स्थानी 0 आहे, म्हणजेच 5 हा विभाजक आहे. 5 सख्ख 30. 6 आपल्याकडे मिळालेला आहे, म्हणजे आपले विभाजक शोधून झालेले आहेत. सामायिक विभाजक पाहूयात. 1 हा नेहमीच सामायिक विभाजक असतो, पण आपण त्याला कधीच गृहीत धरलेलं नाहीये. 1 सोडून बाकीचे सामायिक विभाजक पाहतो आपण. 3 इथे 3 आहे. 5 इथे सुद्धा 5 आहे. 15 इथे सुद्धा 15 आहे. म्हणजे आपल्याला हे 3 5 15 हे सामायिक विभाजक मिळाले आहेत आणि त्यातील 15 हा महत्तम सामायिक विभाजक आहे, मसावी आहे. आतापर्यंतच्या उदाहरणांमध्ये आपण पाहिलं, मसावी हा नेहमी दिलेल्या 2 संख्यांपेक्षा लहान होता आणि इथे सुद्धा आपण पाहतो की मसावी हा दिलेल्या 2 संख्यातील लहान संख्ये इतका आहे, पण त्यापेक्षा मोठा नाही. मसावीचा हा एक महत्वाचा गुणधर्म आहे की मसावी हा नेहमीच दिलेल्या संख्यांमधील लहान संख्येच्या पेक्षा लहान किंवा तितकाच असतो, त्यापेक्षा मोठा कधीही नसतो. मोठा कधीच नसतो. मसावी लसावी धड्यावरील शब्दकोश. विभाजक फॅक्टर, विभाज्य मल्टिपल, सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर, सामायिक विभाज्य कॉमन मल्टिपल, महत्तम सामायिक विभाजक हाईएस्ट कॉमन फॅक्टर और HCF, लघुतम सामायिक विभाज्य लोएस्ट कॉमन मल्टिपल और LCM. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच, तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.